आज 19 जून शिवसेनेचा वर्धापन दिन। पण ह्या वर्धापन दिनाला एक वेगळं विशेष महत्त्व आहे, कारण आज शिवसेनेची 2 छकलं झाल्यानंतर मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा 2 शिवसेनेचे 2 कार्यक्रम आयोजित करण्यात आले। आपण रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर शिवसेना दुभागल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातली शिवसेना उद्धव ठाकरे सेनेला मोठ्या प्रमाणात दणके बसलेत, काही ठिकाणी पडझड झाली आणि उलट शिवसेनेने बऱ्यापैकी आपले हात पुन्हा ह्या जिल्ह्यामध्ये रोवण्यास सुरुवात केली। रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेले काही वर्ष शिवसेनेचं म्हणजे उद्धव ठाकरे एक संघ असताना वर्चस्व होतं, पण शिवसेना दुभंगल्यानंतर काही प्रमाणात ते वर्चस्व कमी व्हायला लागलं। एकेकाळी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिकेवरती शिवसेनेचं एकहाती सत्ता होती। साधारणपणे 55 सदस्य संख्येतल्या जिल्हा परिषदमध्ये जवळजवळ 37 ते 39 सदस्य हे केवळ शिवसेना आणि शिवसेनेचेच होते। पण शिवसेना दुभंगल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे शिवसेनेला थोडी ओटी लागली। मधल्या काळामध्ये अनेक नेते असतील, जिल्हा सदस्य असतील, पंचायत सदस्य असतील, जिल्हा प्रमुख असतील, माजी आमदार असतील, यांनी पालकमंत्री उदय सामंत नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला। काही दिवसापूर्वीच निलेश सांबरे या कुणबी समाजाने ज्याचं प्रस्थ होतं, अनेक सामाजिक कामामध्ये त्यांनी अनेक टप्पे गाठले होते, त्यांनासुद्धा मुंबईमध्ये ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये सामील करून घेतलं। या साऱ्या घडामोडी बघता उद्धव सेनेची पडझड झाली असली तरी शिवसेनेचा मतदार हा काही ठिकाणी ग्रासरूटला आजही आहे। काही प्रमाणात त्यांचेसुद्धा कार्यक्रम राबवले जात आहेत, मतदार काही प्रमाणात त्यांच्यासोबत आहे, पण जिल्ह्याला नेतृत्व नाही आहे। आमदार भास्कर जाधव, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव यांच्याकडे या जिल्ह्याचे नेतृत्व अपेक्षित मानलं जात होतं, पण दरम्यानच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेतेपदावरून ज्या विषय सुरू झाला तेव्हा कुठेतरी भास्करराव जाधवांनासुद्धा वरिष्ठांकडनं जितकं सहकार्य पाहिजे तेवढं मिळालं नाही, त्यामुळे त्यांनीसुद्धा आता थोडीशी संयमाची भूमिका घेतलेली दिसते। एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्था, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेमध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्ता हा जर सत्ता असेल तरच कार्यकर्ता राहतो। गेल्या काही दिवसामध्ये उद्धव सेनेला सत्तेपासून फार दूर राहावं लागलं, त्याचे परिणामसुद्धा ह्या निवडणुकीत दिसणार आहेत। ह्या परिस्थितीमध्ये जर उद्धव ठाकरे सेनेने जर एक जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जर यश मिळवलं तर पुन्हा नव्याने ह्या जिल्ह्यामध्ये आपले पाय रोवू शकतात, पण सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नाही आहे, कारण सत्तेपुढे शहाणपण हा नेहमी म्हटलं जातं आणि सत्ता असल्यामुळे ससा तो पारधी, ज्याच्या आता ससा तो पारधी, त्याप्रमाणे ह्या पालकमंत्री उदय सामंत असतील, किरण सामंत असतील, तिकडे योगेश कदम राज्यमंत्री असतील, ह्या लोकांनी ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेला चांगल्या प्रकारे संघटन बांधणीसाठी आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये चांगलं यश देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी गेल्या 6 महिन्यापासूनच सुरुवात केली आणि कुठेतरी ह्या निवडणुकीमध्ये जर शिवसेनेने चांगल्या प्रकारे यश मिळवलं तर पुढच्या काळामध्ये उद्धव सेनेला आपला प्रवास त्यांचा आणखीन खडतर होईल, यात सुद्धा शंका वाटत नाही आणि तशी परिस्थिती सध्या आहे। एकंदरीत काय तर वर्षभरामधला रत्नागिरी जिल्ह्यातला ह्या वर्धापन जर आपण त्याचं समीकरण म्हणायचं म्हटलं किंवा त्याचं विश्लेषण करायचं म्हटलं तर उद्धव ठाकरे सेनेची वाट ही खडतर आहे आणि शिवसेनेची वाट ही सुखकर दिशेने जाते असंच म्हणावं लागेल। टाइम डिले करता किशोर मोरेसह दीपक मोहिते, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।